ठाकरे सेना आणि मनसे जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे अशी माहिती आता सूत्रांकडून कळते। मनसे शिवसेना युतीमध्ये मनसेला 70च्या आसपास ठाकरेंच्या शिवसेनेकडून जागा देण्याची तयारी असल्याची ठाकरेंची शिवसेना तयार असल्याचं कळतंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊन या जागा वाटपाच्या बैठकांच्या फेऱ्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर ठरलं नसल्याचंही कळतंय। याबाबतची अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। नक्कीच आपण पाहतोय की तर ठाकरे सेना आणि मनसे जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरे सेनेची तयारी असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर बैठकांच्या फेऱ्या होणार असल्याचं कळतंय। ठाकरेंची सेना 70च्या आसपास जागा मनसेला सोडण्यास तयार असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। सध्या कुठलंही सूत्र दोन्ही पक्षात ठरलं नसल्याचंही सूत्रांकडून कळतंय। ठाकरे सेना आणि मनसे जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात होणार असल्याचंही कळतंय। ठाकरेंच्या युतीत मनसेला 70 ते 75 जागा देण्याची तयारी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढण्याची अंजली दमानी यांनी मागणी केली आहे। राजकीय दबाव किती आहे हे समोर येईल असं दमानी यांनी म्हटलंय। तर कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका मोठा गुन्हा केलाय का असा सवाल आता सूरज चव्हाणांनी केलाय। अंजली दमानी यांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत अशी मागणी आता सूरज चव्हाण यांनी केली आहे। जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टावर लोकेशन काढण्यात यावं। ते त्या पेरिफेरीमध्ये 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये होते का हे त्याच्यावरनं कळेल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा। त्याच्यात ते जे कोड येतं ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि तर या सगळ्या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव किती आहे हे सगळं आपोआप उघडकीस येईल। चौकशी चालू असताना पार्थदादांनी असला कुठला गुन्हा केला ज्याचं सीडीआर तपासा, ज्याच्यावरती लोकेशन तपासा, हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी आमची उलट मागणी आहे। अंजली दमनियाचा सीडीआर तपासावा, अंजली दमनियाचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावेत। अंजली दमनियाचा कॉल रेकॉर्डच नाही तर बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल।